बाबा, मी कॉलेजला निघते. स्वतःची काळजी घ्या. येते. खूप काळजी घेते तुमची. किती गुणाची आहे. आबू, इच्छा किती गोड आणि प्रेमळ मुलगी आहे हो. खरंच तिचे आईवडील किती भाग्यवान आहेत. आम्हाला पोटच्या पोरीप्रमाणे प्रेम करते. सकाळ संध्याकाळ औषधं द्यायला येते आणि येताना फ्रुट्स नाही तर ड्रायफ्रुट्स पण घेऊन येते. तिने आम्हाला एवढं आपलंसं केलंय की ती एक दिवस आली नाही तर आम्हाला आपलं माणूस हरवल्यासारखं वाटतं. हो हो, खरंच ती फार प्रेमळ आहे. नैना, ओ मेरी नैना, नैना नैना सुन मेरा कहना. नाही म्हणजे नाही ना. राग येणार नसेल तर एक बोलू का? नाही म्हणजे हा जो पैसा आहे ना, तो असा पाण्यासारखा वाया घालू नको ग. नाहीतर एक दिवस रस्त्यावर यायची वेळ येईल. रस्त्यावर. काय म्हणालास तू? तुला काय माझ्यासोबत जेवायला बसायला दिलंय म्हणून काय माझ्या डोक्यावर बसणार आहेस का? लक्षात ठेव, नैनावती कामटे म्हणतात मला. काय? नैनावती कामटे. कामटे बाई, एक सांगू का? अहो, त्या शंतनूच्या मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे की त्याच्या मृत्यूनंतर सगळी प्रॉपर्टी त्या विनाच्या नावावर होणार आहे. आणि ती इच्छा 18 वर्षाची झाली ना की सगळी प्रॉपर्टी त्या इच्छेच्या नावावर होणार आहे. म्हणजे आपली इच्छा अधुरी राहणार. आपण काय भीक मागत बसायचं काय? दे माय दे माय. काय शटप बिटप काय नाही. लक्षात ठेव, नैनावती भीक मागत नाही, लोकांना भिकेला लावते. काय? लोकांना भिकेला लावते? कसं काय? हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टरांना विचारलं होतं विनाची स्मृती कधी येईल म्हणून. डॉक्टर म्हणाले आली तर 4-5 दिवसात येईल, नाहीतर आयुष्य गेलं तरी स्मृती परत येणार नाही. आणि शंतनूला तर मी झोपेच्या गोळ्या देऊन कायमचं गुंगीत ठेवलं आहे. समजलं का? नाही पण मी काय म्हणतो, त्या इच्छाला याच वर्षी 18 वर्ष पूर्ण होणार आहेत ना. हो, मला माहितीये. म्हणून तर तिच्याशी लाडीगोडीने वागून त्या सगळ्या कागदपत्रांवर मी तिची सही घेणार आहे. म्हणजे ही सगळी संपत्ती नैनावतीच्या नावावर. आबू. हा बाळा. मावशीचं काय खरं वाटत नाहीये. आई बाबांकडे लक्ष द्या. तू काळजी करू नकोस, मी आहे ना इथे. हे घ्या, मी लवकर येते. हा हा, ठीक आहे. काळजी घे. इच्छा, काय झालं? अशी नर्वस का आहेस? विजयची माफी मागायची आहे म्हणून? नाही ग, हे कारण नाहीये. मग काय झालं? नेहमी हसत खेळत असणारी इच्छा आज इतकी गुपचूप कशी? अगं बोल, काय झालं? तुझं मन हलकं होऊन जाईल. सांग, काय झालं? इच्छा, चल आपण कॅफेमध्ये जाऊन गरम कॉफी घेऊया. चल. घ्या, आली इच्छा मॅडमची कॉफी आली. घ्या घ्या मॅडम. काय झालं? हे गपचूप का? काय झालं ग? बोलत का नाही? इच्छा, अशी नर्वस का आहेस? तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? अगं, माझी आई मला 12 वर्षांपासून ओळखत नाही. काय? असं कसं झालं त्यांच्यासोबत? इच्छा, हे तू आम्हाला कधी शेअर केलं नाही. असं काय झालं अचानक तुझ्या आईला? हे बघा मॅडम, तुमच्या मनात जे काय असेल ते बोलून टाका, म्हणजे मन हलकं तरी होईल. इच्छा, 12 वर्षापूर्वी असं काय झालं? तुझी आई तुला ओळखत नाही? जेव्हा मी 4 वर्षांची होती तेव्हा आम्ही औरंगाबादला मामाकडे जायला निघालो. रस्त्यामध्ये चहा पाण्यासाठी बस थांबली आणि माझी आणि राजूची मैत्री झाली. आम्ही खूप गप्पा मारल्या, सोबत चॉकलेट पण खाल्लं आम्ही. माझ्या बाबांची आणि राजूच्या बाबांची चांगली मैत्री सुद्धा झाली. जयवंतराव, तिकडनं आल्याला पहिले मला कंपनीत भेटा. मी तुमच्या जॉबचं नक्की करतो. मला माझं व्हिजिटिंग कार्ड दिलेलंच आहे, त्याच्यावर माझा घरचा ॲड्रेस सुद्धा आहे. मावशी, राजूच्या आई वडिलांना काय झालं?
बेटा ते देवाघरी गेलेत. आई 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 ताई अगं इच्छा हाक मारते तुला. ताई आबू बघा ना ताई ओळखत नाहीये. ताई मी नाही ना. डॉक्टर बघा ना ताई आम्हाला ओळखत नाहीये. काय झालंय ताईला? त्यांच्या अपघातामुळे त्यांच्या मेंदूला मक्का मार लागलाय, त्यामुळे त्यांची स्मृती गेली, त्यामुळे ते ओळखत नाही. काय ताईची स्मृती गेली? आजही माझ्या डोळ्यांसमोर नदीचे पात्र येते. त्यात मी राजूला शोधत असते. त्या 20 मिनिटांची राजूची साथ मला आजही आठवते. काही दिवसांनी बाबा सगळ्यांना ओळखत होते. डॉक्टरांनी आधी त्यांना बेड रेस्ट सांगितली. त्यांच्या झोपेच्या गोळ्या चालूच होत्या. त्यांना रात्र रात्र झोप येत नव्हती. इच्छा तू बाबांना मुंबईतल्या मोठ्या डॉक्टरांना का दाखवत नाही? भाऊ, मावशी कोणाचंच चालू देत नाही. तिचं आणि मॅनेजरचं चांगलं सूत जमलंय. अगं इच्छा, आपण एक काम करू शकतो. माझे वडील सायकॅट्रिस्ट आहेत. आपण त्यांचा सल्ला घेऊ शकतो. त्यांनी असे केस हाताळले आहेत. आपण आत्ताच जाऊ बाबांकडे. बेटा, मी तुझ्या आईची फाईल बघितली आहे. जे औषध चालू आहे ते अगदी व्यवस्थित चालू आहे. परंतु अशा केसेसमध्ये पिक्चरमधले जे ॲक्सिडेंटचे सीन असतात, अशा सीडी घेऊन ये आणि त्या सीडी आईला वारंवार दाखव. वारंवार अशा सीडीज बघितल्यानंतर कदाचित त्यांची मेमरी परत येऊ शकते. 12 वर्षा अगोदर तू खूप लहान होती. कदाचित तुझी आई तुला ओळखणार नाही, परंतु तुझ्या बाबाला नक्कीच ओळखतील. तू घाबरू नको, आम्ही तुझ्या सोबत आहे. निश्चित दुरुस्त होईल. थँक्स अंकल, आम्ही येतो. चल. हाँ बोलो भाई, क्या मांगता है? चाय कॉफी नाश्ता? चाय चलेगा. एक समोसा और चाय पिलाना. रोकना है क्या? अबे चुप एड़े, पहले बकरा बिकरा तो पकड़ने दे. चल वट 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 वट. कुछ भी बोलता है. एक काम कर, तू चाय लेके आ, मेरे को बकरा मिल गया. हाँ. अरे जॉनी भाई कुछ करो ना यार. करता हूँ रे. प्रेमा प्रेमा, तुझ्या वाचून ना कर्मे मला कसं समजावू या जीवाला. अगं मनात असं वाटतं की कधी तुला भेटू आणि कधी बाहूत घेऊ, कधी मिठी मारू. खरंच तुम्हाला सुद्धा अगदी असंच होतं ना? हो. मला देखील अगदी असंच वाटतं. म्हणजे तुम्ही नुसतं असं माझ्या शेजारून जरी गेलात ना तरी अंगावर शहारा येतो माझ्या आई ग. हो, आग दोनों तरफ लगी है, भड़का हो जाना चाहिए. तुम्ही फारच उतावळे झालात बरं का. अगं प्रेमा, तुला काय सांगू, रात्री झोपेत देखील तूच मला दिसते ग. झोपणं मुश्किल होऊन गेलंय. साहेब एक विचारू का? विचारा की. हा, नाही प्रेमाबद्दल विचारू का? एक मिनिट. प्रेमाबद्दल त्यांना काय विचारतोयस? मला विचार ना. मी सांगते. मी किती सुंदर, हुशार, गुणी, गृहकृत्य दक्ष आणि मुख्य म्हणजे किती चारित्र्यवान आहे ते. हो, ते दिसतंयच मला. अजून नाही म्हणजे मी दुसऱ्या प्रेमाबद्दल बोलतोय. आता कुठल्या प्रेमाबद्दल बोलता भाऊ तुम्ही? म्हणजे आईचं प्रेम, बापाचं प्रेम, भावाचं प्रेम, बहिणीचं प्रेम, देशप्रेम, नवरा बायकोचं प्रेम, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चालायचं प्रेम. बापरे. एखाद्याचं वळण चुकलं तर दुसऱ्यानं रस्त्यावर आणायचं प्रेम, असं प्रेम. पण खरं सांगू का, आजकाल प्रत्येकाने आपापले मार्ग निवडले. दोघंही प्रेम विसरत चाललेत. आपल्या भोवती रोपटं वाढत आहे, नवीन बहर येत आहे, पण त्याला प्रेमानं पाणी घालायचं काम आपणच करायला पाहिजे की नाही? वा भाऊ वा, काय प्रेमाला व्याख्या दिली तू. एक मिनिट. हा व्याख्या देणार मला? हा मला उपमा देणार आहे? अगं प्रेमा नाही म्हटलं ग, प्रेमाची. मग प्रेमाची ची असं म्हणा ना. प्रेमाला काय म्हणताय? हो, सॉरी. सगळं डोक्यावरून गेलं. सॉरी. मी मध्ये बोललो असेल तर माफ करा. काही कॉफी आणू का? 2 कॉफी आणा. हो, आणि साखर जरा कमीच घाल. हा. राग आलेला दिसतोय. गुड मॉर्निंग सर. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग. बस. क्या जॉनी, कैसा चल रहा है?
सर बस बढ़िया, लेकिन थोड़ी तंगी है। अरे क्यों, तूने हेरा फेरी नहीं की क्या? सर की तो है, लेकिन ये वीडियो वायरल नहीं होनी चाहिए। हे काय? व्हॉट इज दिस? बिल। अरे जॉनी, चिंता मत कर, बिल दे देंगे। मैडम है ना, दे देगी सब। देईन ना हो? मी देईन ना बिल। पूरे दिन का भरना पड़ेगा मैडम? डोंट भर वरी, देंगे, भर देंगे। भरेन ना, नो प्रॉब्लेम, भरेन ना। चला चलिए। अरे भाऊ, हाँ, हाँ, हो जाएगा, सब बिल हो जाएगा। गेले। कॉफीचं बिल तू देणार ना? देतील ना ते लोक? ते बोलले तू देणार आहेस, तुला चुना लावून गेले. अरे व्हिडिओ डिलीट झाली. हे लोक तर माझे पण बाप निघाले भाऊ. बरं इच्छा, माझं घर इथून जवळच आहे, मी रिक्षा करून घरी जाते. होय, आपण सीडी विकत घेऊ आणि सरळ इच्छाकडे जाऊ. ओके ठीक आहे. अगं आता यात काय विचार करते, बाबाने सांगितलं ना सगळं ठीक होईल. हो इच्छा, आजच तुम्ही आईला सीडी दाखवा. हा, पण तुझी मावशी घरी नसली पाहिजे. अंजली, इच्छाला विजयची माफी मागायची आहे. अगं पण तो आजही कॉलेजला आला नाही. सुमन, तो भाऊच्या गावचा आहे, आपण त्यांनाच विचारू. इच्छा, ते माझ्यावर सोड, पहिले तुम्ही आईकडे बघा. हा चला जाऊया. चला. अंजली काय घेणार तू, चहा की कॉफी? काय नाही, फक्त पाणी. पक्या पाणी घेऊन ये रे. काल दवाखान्यात जाऊन आलीस तू? हो, मला असं वाटतंय आता इच्छाची आई बरी होईल. सुमनच्या वडिलांनी अशा बरेचसे केसेस हाताळले आहेत. बरं झालं, आईच्या मायेपासून वंचित आहे बिचारी. बरं भाऊ, विजय दिसत नाही, 2-3 दिवस झाले. तो तुमच्या गावचा आहे का? रॅगिंगच्या दिवसापासून तर दिसलाच नाही. इच्छाला त्याची माफी मागायची आहे. म्हणजे इच्छाला तिची चूक कळली वाटतं. अगं विजय चांगला पोरगा आहे. थांब, माझ्याकडे देण्याचा नंबर आहे, मी त्याला फोन करून बघतो की विजय कुठं आहे ते. नाही लागत का? बरं भाऊ, आम्ही तिघी 12:30 वाजेपर्यंत येतो. हा या. सांगते नाही, मीच सांगायचं ना फक्त. म्हणजे तू कधीच काही सांगायचं नाही. नाही हे बाई इथं बसलाय पाय. अय विजा, कॉलेज नाही यायचं का तुले? हा अबे लेका, गेल्या 2 दिवसापासून तूही कॉलेजला गेला नाही ना, आम्हालाही कॉलेजला जाऊ दिलं नाही. काय बे सारखं सारखं या नदीवर? हा, त्या नदीच्या पात्रात दगड टाकायचा आणि दगड डुबला का त्या वर्तुळा पुढं पाहत राहायचं बस. लेका अटक्या लेका, तू तरी समजवले काय काही? मी काय समजू, मला बोलायला टाइम लागते. तूच सांग. हे पाय, तो दगड म्हणजे इच्छा आणि त्या पाण्यात जे भोवती वर्तुळ होते ना, ते म्हणजे गुंड. हा लेका, हा आपल्याला समजवणारा त्या इच्छा भोवती गिट्या घालून राहिला काहीही तरी. पाय पाय, हाय अटक्या, इच्छाची आठवण झाली आणि टाकला दगड पाण्यात. इच्छाची आठवण झाली का टाकला दगड पाण्यात. हाय टाकला का नाही? हाय हा, थांब 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 थांब, फोन आला, थांब. अबे भाऊचा फोन आहे, कॉलेजमधून असून तो. थांब. हॅलो दिने, मी भाऊ बोलतोय. हा भाऊ. काय तुम्ही 3 दिवस झाले कॅफेमध्ये आलाच नाही? अरे काय सांगू भाऊ, गेल्या 2 दिवसापासून हाही कॉलेजला चालला नाही ना, आम्हालाही कॉलेजला जाऊ देऊन नाही राहिला. अरे त्या इच्छाला सॉरी म्हणायचं त्या विजयला. अच्छा 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 अच्छा, इच्छाला विजयाची माफी मागायची आहे काय? अच्छा, माफी. भाऊला सांग माफी वगैरे काही मागू नकोस. तिची वाट वेगळी आणि माझी वाट वेगळी. हा भाऊ बोला. हे बघे दिन्या, त्या इच्छेला त्या जॉनीनं अडवलंय. काय सांगता? असं खोटं सांगायचं त्याला, मग तो विजय धावत इकडे येईल, कळलं का? त्या जॉनीने रॅगिंगसाठी इच्छाला डबल पकडलं. भाऊ 1 मिनिट थांब, विजयशी बोला, विजयशी. काय झालं बे? अबे गे, तुझीच गाडी समज. हा चाल बे अटक्या, नाही तर इथंच ठेवून तो आपल्याला. चाल चाल. अबे चाल ना बे, किती वेळ लावून आला?
अबे चाल ना बे. अबे काय आहे? अबे किती वेळ लावला बे? अरे हो ना, चल ना, काय चल बाय, चल. किती वाजले? चल. हे बाय हळू चालू हा. कुत्र पाहिजे. हा हे बाय मी चल. काय सांगतो त्याचे काय बाय. अबे हे बाय चालेल. हळू चालू हा. तू चाल. गप्प बस ना मी तू. अबे आलो हा. अबे शांत ते चालू. हळू चाल. हळू हळू. काय थांब. अबे काय लाव रे. कुठं आहे तो झाल्या? चला हे बाय एक मिनिट. विजय इच्छा कुठे? जॉनी कुठे? पहिले मी सांगतो. बस ना बस. तुम्ही पहिले इच्छा कुठे सांग ना यार तू. हा सांगतो. अरे 3 दिवस झालं इच्छा तुला शोधते. कुठे आहेस तू? अरे इच्छा खूप चांगली पोरगी आहे, पण तिचं दुर्दैव. का? काय झालं? अरे गेल्या 12 वर्षापासून तिची आई तिला ओळखत नाही आणि वडील तब्येतीमुळे काहीच करू शकत नाहीत. हे तुला कोणी सांगितलं? इच्छेने? श्रीमंतांच्या मुली त्या कधी खोटं बोलू शकतात. अरे नाही विजय, खरं आहे हे. अरे 12 वर्षापूर्वी आपल्या गावाच्या पुलावरून एक बस नदीत कोसळली. इच्छा आई वडिलांपासून दुरावली, पण तिची मावशी आहे ना, तिचा डोळा इच्छाच्या इस्टेटीवर आहे. तिच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. तिला खरंच तुझ्या मायेची गरज आहे, तुझ्या प्रेमाची गरज आहे. बरं आता इच्छा कुठे? अंजलीने सांगितले 12:30 पर्यंत येते कॅफेमध्ये ती. नाही नाही भाऊ, इच्छा आली काय आणि गेली काय? तिचा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा. काय विजय? बरोबर आहे. कळलं. बस चहा पाठव पहिले. वा अक्कलायची. नाही मस्तच. ए लीना, तिथे विजय बसलाय. चल त्याची मज्जा घेऊ. उसको अपना दोस्त बनाते हैं. हाँ चल 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 चल. हे आइटम लोग एक नंबर मजा लेने. ए चल उठ. उठ उठ. बोला ना उठ करके. अब देख मजा. बस बाबा आता काय. ए तू मला ओळखलंस का? तू बटन खोलता है या मैं खोलू? ए मुझे तो पहचाना ही होगा. रूबी हो रूबी. मला तर ओळखलंच असेल. अगं बाई माझं सन. ए भवाने उठ उठ. तुला वेगळं सांगावं लागेल. उठा. या पुढे जर माझ्या विजयाच्या जवळ दिसलात तर गाठ माझ्याशी आहे. कळलं तुम्हाला तिघींना? हा इच्छा. हॅलो दिन्या, बोल ना. ऐक ना, आज जे काय मी विजयला म्हणाली, तू तर तिथे होतातच. तुला तर सगळं माहिती आहे. हो. आणि मी खूप वाट पाहिली त्याच्या उत्तराची, पण त्याचं उत्तर काही आलं नाही. आणि मला मदत करणारा तू एकच आहेस. हे बघ इच्छा, तुला काय मदत पाहिजे तेवढं फक्त सांग. मदत झालीच म्हणून समज. उद्या ना त्याला स्टेडियममध्ये बोलव. बरं आणतो ना. किती वाजता आणू सांग? उद्या 10 वाजता. बर. हे बघ काही टेन्शन घेऊ नको, मी मस्त त्याला घेऊन येतो. बरं. पण इच्छा, त्याला ना मला जबरदस्ती आणायला लागेल. तो काही तसा येणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तो आल्यानंतर त्याला शांतपणे व्यवस्थित समजून सांगण्याची जबाबदारी तुझी. समजलं? हो. आणि आता बाय, ते चेहऱ्यावर असे 12 वाजून ठेवले आहे ना, ते जरा हाच बरं. ते बरोबर वाटत नाही. हाच. चल भेटू उद्या. ओके. वा विजया वा. गावात सगळीकडे शोधाचं तुले, तू बरोबर जिथं नसायला पाहिजे तिथंच बरोबर सापडतं मी. मुद्द्याचं बोल. बर विजय, आज कॉलेजमध्ये काय झालं हे तुलाही चांगलं माहित आहे आणि मलाही चांगलं माहित आहे. मला त्या विषयावर नाही बोलायचं. काऊन नाही बोलायचं? मला नाही बोलायचं. काऊन नाही बोलायचं आहे? हे पाय विजय, एखाद्यानं आपल्याला प्रश्न विचारला ना तर त्याला उत्तर देणं आपलं काम असते. हो का नाही? अबे मला तर उत्तर दे. समजलं मला विजय. कसं आहे माहित आहे काय, जेव्हा तुझ्याजवळ उत्तर नसते ना तेव्हा तुझे सगळे उत्तर मला बरोबर समजते. इच्छाचा फोन आला होता मला.
हे पाय कोणाला असं ताकद ठेवणं लटकत ठेवणं बरोबर नाही, लक्षात ठेवा. उद्या तिनं कॉलेजला बोलवलंय स्टेडियममध्ये सकाळी 10 वाजता भेटासाठी आणि तू जाणार आहे, लक्षात ठेवा. विजया तुला आपल्या दोस्तीची शपथ आहे, उद्या तुले जा लागणार आहे. बर मी जाईन. हा पण एका अटीवर. काय? माझ्यासोबत तू यायचं. ठीक आहे. विजया खऱ्या अर्थानं आत्ता तुझी थंडी गुल होईल. शेकोटी मुळे बे हे पाय ना शेकोटी आहे का नाही थंडी. अरे थोडं तुले थोडं मले, थोडं तुले थोडं मले आहे का नाही. थंडीला आहे बे थोडं तुले थोडं मले, थोडं तुले थोडं मले आहे का नाही. इकडे हे पाय चुपचाप वर जाय आणि तुला सांगितलं त्या प्रकारे सगळं कर, समजलं तुले. हा चल जाय आता वर जाय. अबे ओय इकडे कुठं चालला, इकडे वर जायचं आहे ना तुले. मॅच झाला का तू. मला नाही जायचं. काय नाही. अबे हे पाय विजा टेन्शन घेऊ नको, इकडे कॉन्फिडन्स द्याने मी इकडे उभा आहे. मला नाही जायचं. अबे मॅच झाला का तुला एवढं सगळं समजावून सांगितलं रात्री सगळं. अबे ओय मॅच झाला का बे, सगळ्या जागेवर मला घेऊन जाशील का बे. काही का तू. ए बाय तू जाय शांतपणे बोल. तिनं बोलवलं राजा फोन करून, तुला एकट्याला बोलवलं. मला पाहिजे तर काय म्हणून ते. जाय जाय वर जाय. अबे जाय ना राजा, जाय ना. पाया पडू का आता तुया. जाय ना जाय ना यार. हो हो ना. ऑल द बेस्ट. हा अबे जाय ना, मी आहे ना इकडे कॉन्फिडन्स द्याले. मी आहे ना, जाय तू. तू मला भेटत का नाहीयेस. मी तुला किती फोन केले, तू फोन का नाही उचलत आहेस. काय झालंय काय तुला. कुठे आहेस तू. विजय आलो रे बा, थांब जरासा. मी बाहेर जाऊन बसते. तुझी मावशी आहे, तुम्ही सांगते तुला. बर. शॉपिंग करताना किती मजा आली ना. अरे सुमन तू केव्हा आलीस. आताच मावशी 10 मिनिटं झाली. इच्छा तयार होत आहे. हो का. हा मग काय म्हणते कॉलेज. कॉलेज मग काय म्हणताय कॉलेज. गायतोंडे नाही काय म्हणताय काय कॉलेज. कॉलेज सर विचारू नका, धमाल करतोय. मग काय गायतोंडे तुम्ही सुद्धा कॉलेजमध्ये अशीच धमाल केली असेल नाही. बाळा तुझी मावशी आली का मी बघून येतो. थांब. मावशी आली आहे. काय लवकर आली. मॅडम काही झालं किती झालं तरी मी चारित्र्यवान माणूस आहे. चारित्र्यवान काय. हाय मावशी. हाय अंकल. हाय बेटा. हाय बेटा. गायतोंडे हाय बेटा. हाय बेटा मी आहे ना इथं. कॉलेजला निघालीयस. हो. आई बाबांना औषधं दिली. आईला दिली. बाबा आराम करतायत. ते म्हटले नंतर घेतो. बरं चल आपल्याला वेळ होतो. हाय बेटा. बाय बाय. सांभाळून जा. बाय. गायतोंडे मी काय म्हणत होते, आज आपण शंतनू सोबत वकिलांकडे गेलो होतो. बरोबर. तरी सुद्धा वकिलांनी आपल्याला मृत्यूपत्र दाखवलं नाही. दाखवलं. मला वाटतं शंतनू पूर्णपणे बरा झाला नसावा म्हणून वकिलांनी आपल्याला मृत्यूपत्र दाखवलं नसेल. हो नाही 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 छे छे छे. अहो वकील ते वकील, शेवटी ते कायद्याने बोलतात, ते कायद्यानेच चालतात. सहजासहजी ते मृत्यूपत्र दाखवणार नाही आणि बदलणार पण नाही. वकील आहेत ना. अहो गायतोंडे या वकील लोकांमुळेच कायदा खिशात घातला जातो. कायदा खिशात. हो मग कसं काय कसं काय. अहो त्या वकिलापुढे पैसे फेका, मग बघा काय होतंय ते. पण नक्की काय होणार मॅडम. हे बघा वीणा मेंटली रिटायर्ड आहे. त्यामुळे शंतनूने नैनावती सोबत दुसरं लग्न करून मृत्यूपत्र सुद्धा बदलता येईल की.
म्हणजे मृत्यूपत्र सौ नैनावती शंतनू पाटीलच्या नावावर असेल. काय म्हणता? पण तुम्ही दुसरं लग्न केल्यावर मग माझं काय? अरे माझ्या राजा, ते करंट अकाउंट आहे आणि आपलं सेव्हिंग अकाउंट आहे. करंट अकाउंट हे कधीही बंद पडू शकतं, पण सेव्हिंग अकाउंट हे असंच आयुष्यभर चालू राहील. काय बोलला तो? मला तर करंटच लागला. मग इच्छा, आज काय खाण्याची इच्छा आपली? विजय, माझी इच्छा आहे की तुझ्याबरोबर दूर, तळ्याकाठी किंवा समुद्राकाठी प्रेमरंगात डुबायचंय. ऐक विजा, हॅपी बर्थडे. अरे नाही, तुला काय वाटलं मी बोललो? माझ्या सगळं लक्षात असते बाबू. नाही पण हे विसरला होता पण हिच्या नादामध्ये. हो, पण तुम्हाला कसं कळलं की माझा बर्थडे वगैरे? बाबू, आपण लहानपणापासून सोबत आहे ना. काऊन चाल का? अबे दे ना बे चाकू त्याले. हॅपी बर्थडे विजय. समजलं त्याले बोललोच तर नाही तरी समजलं. चल, हा रेडी बाबू. हा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर विजा. हॅपी बर्थडे टू यू. हा तू अबे चल जा. मला बे नाही, नको मला. नाही पाहिजे. हा ना. अबे नाही पाहिजे ना. अबे नाही पाहिजे, सांगितलं नाही एकदा. विजयाला का लहानपणापासून एकत्र आहो आपण. एका ताटात जेवतो नेहमी. लेखा आज लेखा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी केक भरवला हिले. नाही नाही वाह लेखा वाह. सॉरी ना. नाही सॉरी काय सॉरी, पण लय मस्त वाटलं. हे बरोबर आहे अगदी. नाही करेक्ट आहे. ए मॅडम उभा राहा. गुड मॉर्निंग मॅडम. मॅडम गुड मॉर्निंग. सिट डाऊन. थँक्यू मॅडम. बरं, मी एक जरुरी अनाउन्समेंट करायला इथे आली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहेच की उद्या आपल्या कॉलेजचा अॅन्युअल डे आहे म्हणून. समजलं. तर मला असं सांगायचं आहे की उद्याच्या अॅन्युअल डे साठी आपल्या काही विद्यार्थ्यांमध्ये काही विविध गुण असतील. म्हणजे कोणी जर गात असेल, कोणी डान्स करत असेल, कोणी अभिनय करत असेल, तर त्यांनी आपली नावं आपले लाडके, विशेषतः माझे लाडके, सायलेन्स, आपले लाडके डोईफोडे सर ह्यांच्याकडे आपली नावे नोंदवायची आहेत. जी मुलं आपली नावे नोंदवतील त्यांनाच आपल्या अंगचे कलागुण दाखवायची संधी जरूर मिळेल. आणि हा जो काही उत्साह आहे, असाच उत्साह उद्या आपल्या अॅन्युअल डे ला सगळ्यांनी दाखवा. आणि उद्याचा दिवस आपण अगदी आनंदाने पार पाडूया. ओके? यानी भाई लगता है बुरी नौबत आ गई अपने पे. ऐसा लगता है कैंपस के बाहर अड्डा मारना पड़ेगा अपने को. क्यों? अरे इच्छा भी गई, ऐसा लगता है कॉलेज का अड्डा भी जाएगा. लेकिन वो शाने विजय ने बहुत बड़ा डाव मारा. अपने को साला खाली चिल्लर गिनने के लिए छोड़ दिए. लाइक क्या साला वो इच्छा इतना उड़ती क्यों है रे? हाँ, वो ये तो नहीं ना जिसका बड़ा इंडस्ट्री है? हाँ भाई वही. मैं नसरुडे के साथ गया था एक बार वहाँ पे. उसकी मौसी है ना, वो पूरा कारोबार संभालती है. वो साले बहुत बड़ी चालू चीज है, पता है तेरे को? अरे भाई चालू चीज तो अपने को बहुत पसंद है ना. क्यों मालूम? क्यों? क्योंकि चालू चीज पे ज्यादा मेहनत नहीं करनी पड़ती ना भाई. साला भाई चालू चीज को चालू रखना अपना काम है. साला जाएंगे क्या रे उधर? चल जाएंगे. भाई कॉलेज में लेकिन आज एनुअल फंक्शन डे है ना, जाते ना थोड़ा एंजॉय करते, डांस वांस करते. क्या आइटम लोग भी है उधर. हाँ पहले वो विजय को ठिकाना लगाना पड़ेगा. ये एनुअल फंक्शन वो सब अपने काम की चीज नहीं. भाई चल. भाऊ, हा माझा मुलगा सुनील.
त्याला इंजिनियर करायचं होतं. मी पण म्हटलो इच्छा आहे ना इंजिनियर व्हायची. डोनेशन भरून ॲडमिशन घेतले. काय रे सुनील, वडील पैसे पाठवतात, काय करतो त्या पैशाचं? कॉलेजमध्ये आलं की कपडे लत्ते घ्यायचे चांगले चांगले, सगळीकडे पैसे उडवायचे, पार्ट्या करायच्या. अचानक पैसा आला पाहिजे म्हणून जुवा खेळतात. या कॅफेमध्ये चालायचा जुवा तो मी बंद केलाय. हे बघ, जुवा खेळून कोणी श्रीमंत होत नाही, भिकेलाच लागतो. सॉरी भाऊ, मी चुकलो. या श्रीमंत मुलांच्या गाड्या, पैसा आणि मौज बघून मी यात वाहत चाललो होतो. तुम्ही दिलेला पैसा मला पुरत नव्हता म्हणून मी जुवा खेळायला लागलो. नाहीतर असे मी कधीच नसते केले. मला माफ करा बाबा. आता मी यापुढे असे कधीच नाही करणार. भरपूर अभ्यास करून तुमचे आणि माझे स्वप्न पूर्ण करणार. धन्यवाद भाऊ, तुम्ही माझे डोळे उघडले. वा बेटा वा, मला हेच पाहिजे होता. अरे हे घे 10,000. अरे तू शिकला म्हणजे आम्ही सगळे शिकले. हा बघा हिशोब. सगळी कागदपत्र तयार केलेली आहेत मी. व्हेरी गुड. हे बघा. अरे काय रे, डायरेक्ट आत कसे घुसलात रे? कोण तुम्ही? ए कोण आहेस तू? असं डायरेक्ट घरा शिरून आलास? आजपर्यंत कुणाची हिंमत नाही झाली नैनावती समोर